हे बघा ती अशी अळंबी आहेत. पण नमस्कार मंडळी, मी मित्र असं माध्यम वाईटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंडळी, गावामध्ये आहेच मी आमच्या हरकुळ खुर्द. आणि आता ह्या दिवसामध्ये अळंबी उगवते, कारण थोडंसं ऊन पडलं आहे आणि अळंबी यायची शक्यता आहे. म्हणून आता मी आणि माझा भाऊ निलांबर आम्ही दोघं आलेलो आहे जंगलामध्ये फिरत फिरत. आता बघूया कुठे अळंबी भेटते का. बघा कसे पावसाळ्यामध्ये असे पाण्याचे झरे वाहतात बघा. हा पाट आलाय वरनं त्या डोंगरातून आणि आता आपण त्याच ठिकाणी जाणार आहोत. बघा सुंदर असं ह्या कोकणामध्ये सह्याद्रीच्या रांगा आहेत आपल्या. आणि हे वाहणारे पाण्याचे पाट. चला आता मग जाऊया आपण हळूहळू वरती. बघा ही रानफळं जांभळं भेडसे. याला भेडसे म्हणतात. चवीला जांभळासारखीच असतात आणि दिसायला करवंदासारखी. ते लागले बघा. बघा डायबिटीसवाल्या लोकांसाठी चांगले आहेत. जागोजागी हे बघा असे हे खड्डे दिसत आहेत, ते आहेत गौरेड्यांचे. आमच्या इकडे गौरेडे येत आहेत भरपूर. हे सुंदर असं आपलं गावचं जंगल आहे बघा. सर्व पावसाळ्यात अगदी सुंदर असं वातावरण वाटतं इथे. बघा निसर्गामध्ये भरपूर देण्यासारखं तुम्हाला आहे. तुम्ही काय घेताय तुमच्याकडे अवलंबून आहे. निसर्गाला धोका निर्माण करून मिळवणं चुकीचं आहे. आम्ही आलेलो आहोत अळंब्यांच्या शोधामध्ये. हे बघा हे इथे बघा कसा गौरेडा इथनं खाली उतरलाय. मंडळी हे आहे रानातील सोनं. हे बघा ती अशी अळंबी आहेत आणि आम्ही रानातनं फिरत फिरत शेवटी आपल्याला अळंबी गावलीत. याला किडे आहेत आणि अळंबी घेताना व्यवस्थित बघून घ्यायची. आता ही अळंबी आपण टाकल्यात पानांमध्ये आणि ही पानं आहेत सायल्याची, म्हणजे ज्याला आपण साग म्हणतो. सागाचं लाकूड फर्निचर वगैरेला वापरलं जातं. चांगली क्वालिटी म्हणतात लाकडामध्ये जी, त्या ह्या सागाची ही पानं आहेत. आणि ही आहेत त्याची कवळी पानं. आता ही कवळी पानं आपण काढली, त्याचा असा जर आपण चुरा केला, कसा हात लाल लाल होता बघा. खाल्ला पानामध्ये कत्ता लावला म्हणजे कात लावला, कसं तोंड लाल होतं तसं हे याने तोंड लाल होऊ शकतं. याचा अपाय काय नाही. पण आपण अळंब्यांचा व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये आपण अळंब्यांची रेसिपी म्हणजे हे अळंबी कशी शिजवली जातात त्यावरती आपण व्हिडिओ बनवला होता.
जर तुम्ही नसेल बघितलं तर आपल्या चॅनलवरती जा, आणि ह्याची तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे चॅनलची. त्यामध्ये जाऊन तुम्ही आपले नवे जुने सर्व व्हिडिओ बघू शकता. ही जागा आहे ना, ही आमची जुन्या वाड्याची जागा आहे. याला कशाळी म्हणतात. आणि हे बघा, हे तुम्हाला बांधकाम दिसत असेल. पूर्वी पूर्वी ना ह्या जागेमध्ये पावसाच्या दिवसात इथे ढोरं आमची यायची, आणि त्यासाठी हा गुरांचा वाडा होता इथे. ही आहे घोट्याची वेल, आणि याला काटे असतात. करवतीसारखे काटे असतात त्याला. बारीक बारीक दिसत असतील तर हे बघा, काटे आहेत. अर्धा माणूस तर त्या काट्यातच फाटतो. खानला न्या. साळींदर असताना ते असे खड्डे करत. मंडळी, हे आहे आकाशीचं झाड. आणि हे जे पांढरं शुभ्र संगमरवरी सारखं झाड दिसतंय ना, हे आहे निरगिली. त्याला मला वाटतं ही पक्ष्याने काहीतरी ढोली पाडल्यात. हे बघा कसं गौरडचे पाय दिसतात बघा. माझ्या पायापेक्षा मोठे आहेत पाय त्याचे. हा हे बंधारा बांधलेला, फॉरेस्टरचा हा बंधारा बांधलेला आहे. त्याच्यामुळे पाणी अडवायचं आणि पाणी जिरवायचं काम चालतं. हे आता वरना जे पाणी येतं डोंगराचं, त्या ठिकाणी आता हे मगाशी दाखवल्याप्रमाणे हा जो बंधारा आहे तो आहे फॉरेस्ट खात्याने बांधलेला. जमिनीची धूप होऊ नये आणि पाणी मुरावं यासाठी हा बांधलेला आहे. त्याचबरोबर जास्त प्रमाणात आमच्या शेतामध्ये ह्या ठिकाणी पाणी येतं इथनं. त्यासाठी हा जो बांधलेला आहे तो आम्ही लोकांनी बांधलेला आहे, आमचे बंधू निलांबर याने. हा जो आहे पूर्ण बंधारा बांधलाय. पूर्वी इकडनं पाणी जायचं शेतामध्ये, आणि अतिप्रमाणात पाणी झाल्यामुळे शेत खराब देखील होतात. त्यामुळे हा असा बंधारा बांधलेला आम्ही. मंडळी हे बघा, नॅचरल पाणी शुद्ध. शुद्ध कंपन्यांपेक्षा एक नंबर पाणी. बाकीच्या जेवढ्या पाण्याच्या कंपन्या सगळ्या फेल आहेत या पाण्यासमोर. तिथनं जे पाणी वाहतं ना, त्या पाण्याची चवच वेगळी असते एकदम. त्या घरच्या मुंबईच्या नळांना या पाण्याची चव नाही. आता पूर्वीसारखी लोक मडकं वापरत नाहीत, वॉटर फिल्टर आले. पण जी खरी चव जे नैसर्गिक पाण्याला आहे ना, ती कोणत्याच पाण्याला नाही. बघा आळंदी.
हे बघा मंडळी, अळंबी अळंबी अळंबी. वाढलं. हे सगळ्यात बेस्ट आहेत, कारण हे उमलले नाहीत. ठेवणार होतं असं निघालं पाहिजे. असं कधी कोणी काढलं ना ते अर्धे अर्धेच काढलं ना. ती अजून पाऊस असतो ना, या सगळा पॅड भरणार होता ना. हे घे, हे घे. हे बघ, ना कोंब काढत कसे बांधाने अळमी आले. ही सगळ्यात जुनी पद्धत. असे दोर काढायचे आणि अशा प्रकारे पानात गुंडाळायचे. नॅचरल रॅपिंग, ना प्लास्टिक ना काय, सगळं नैसर्गिक. बघा, नॅचरल कॅरी बॅग. आता लोक प्लास्टिक शिवाय ऐकत नाहीत. तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राजा द्या. टेक केअर. गुड बाय.